अभिनेत्री केतकी चितळे यांच्या वक्तव्यावर मिरजेत राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग प्रदेश अध्यक्ष इद्रिस नायकोडी यांनी जोरदार टीका केली आहे। यावेळी बोलताना नायकोडी म्हणाले की केतकी चितळे या समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करण्याची गरज आहे। समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा सरकारने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। अभिनेत्री केतकी चितळे हिने महाराष्ट्र सरकारवर टीका करणारा एक जोरदार व्हिडिओ शेअर केला आहे। देशात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या। यावेळी तिने विरोधकांवर टीका केली होती। यानंतर आता केतकीनं राज्य सरकारवर टीका केली आहे। राज्य शासनाने वक्फ बोर्डसाठी 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत। यावरून केतकीनं राज्य सरकारला धारेवर धरलंय। तुम्ही स्वतः बधीर आहात की आम्हाला बधीर करणार आहात असा संतप्त सवाल तिने उपस्थित केला आहे। तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान कसा असावा यासाठी आम्ही मतदान केलं, परंतु विधानसभा निवडणुकीत 3 तिघाडी आणि काम बिघाडी अशी परिस्थिती निर्माण होणार असल्याचं तिने म्हटलं आहे। त्यामुळे अल्पसंख्याक समाजात तिच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे। कालच महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्याकांच्या संबंधित असणारा एक वक्फ बोर्ड हा विभाग आहे आणि तो शासनाच्या अधिपत्याखाली शासनाच्या नियंत्रणाखाली ते काम करत असतो। त्या वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये बळकटीकरणासाठी म्हणून काल देऊ केले। बळकटीकरणाचा अर्थ काय तर वक्फ बोर्डाचं कार्यालय औरंगाबाद इथं आहे, मध्यवर्ती कार्यालय, आणि महाराष्ट्रात बाकीच्या ठिकाणी सगळ्या लोकांना अडचणीच होतोय औरंगाबादला जाणं येणं कम्युनिकेशनला किंवा कामकाजाच्या दृष्टिकोनातून। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात वक्फ बोर्डाचा काही स्टाफ बसून त्या माध्यमातून तिथली कामं हाताळायची। मग आता जर प्रत्येक जिल्ह्यात आपण आस्थापना तिथं बसवणार असू तर त्यासाठी पण काही यंत्रणा उभी करावी लागेल। काही फर्निचर आहे, कॉम्प्युटर्स आहेत किंवा बाकी जे काही कार्यालयीन आहेत त्यासाठी काही निधीची आवश्यकता आहे, हे ओळखून त्या ठिकाणी 10 कोटी रुपये देऊ केले। आता हे 10 कोटी देऊ केल्यानंतर केतकी चितळे नावाच्या एका व्यक्तीनं काल मी बघितलं की प्रसारमाध्यमावर त्याला जोडून चुकीचे विषय आणि चुकीचा विपर्यास करून आणि त्या ठिकाणी द्वेषभावना वाढीस कशी लागेल समाजात यासाठी जी काही वक्तव्य त्यांच्याकडनं झाली। आणि त्यातलं महत्त्वाचं वक्तव्य म्हणजे काय की त्यांनी असं सांगितलं की परवाच्या लोकसभेला ह्या सर्व अल्पसंख्याकांनी महायुतीच्या विरोधात मतदान केलेलं आहे, तरी त्यांना 10 कोटी देऊन तुम्ही बळकटीकरण करताय असा प्रश्न त्यांनी विचारला सरकारला। आता मी तुम्हाला एक सांगतो की सरकार महायुतीचं आहे महाराष्ट्रातलं, आणि महायुतीचं सरकार सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना समान न्याय देण्यासाठी म्हणून सर्व समाज घटकांना सामावून घेण्याच्या पद्धतीने कार्यरत आहे। मग असं असताना कुणी कुठल्या निवडणुकीत आपल्याला मतं दिली नाही दिली हा विषय किंवा ही द्वेषभावना बाळगून काम करत नाही सरकार, हे स्पष्ट आहे या कृतीतनं। किंवा अल्पसंख्याकांनी आपल्यावरून मतदान केलं नाही केलं हा एक वेगळा विषय, पण म्हणून द्वेषभावना बाळगून त्यांना काही आम्ही मदत करणार नाही काय नाही असं काही सरकारचं वागणं नाही आहे किंवा सरकारची कार्यपद्धती नाही आहे। त्यामुळे हे स्पष्टपणानं आहे की सर्वांना बरोबर घेऊन कुठलीही द्वेषभावना न बाळगता सरकार काम करत आहे। आणि या महायुतीच्या सरकारमध्ये महायुतीचं सरकार त्यात आम्ही आहोत आणि अल्पसंख्याक यांच्यातला दुवा म्हणून आज मी भूमिका पार पाडतोय। आणि त्यामुळे मला आवश्यक वाटतंय की ह्याबद्दल जे काय विपर्यास करायला जातोय किंवा द्वेषभावनेनं काही हिंदू आणि मुस्लिमांच्यात फरक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय तो कुठेतरी थांबवला जावा। ही जी केतकी चितळे नावाची जी काय व्यक्ती आहे हिचा पूर्व इतिहासाबद्दल मी सांगणं आवश्यक नाही, पण त्यांनी बोलता बोलता पुन्हा हिंदू आणि मुस्लिम त्यात केले की आम्हा सनातन्यांना तुम्ही असं करणार आहे का, आम्हा हिंदुत्वाला असं करणार आहे का, कुणालाही काही केलं जाणार नाही, सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी काम केलं जात आहे। मग तुम्ही ही हिंदू मुस्लिम ही द्वेषभावना पुन्हा ते विषारी BJP एराचा धंदा का करताय? आणि माझी शासनाला सुद्धा विनंती असेल की असे जे काही लोक आहेत जे समाजात वितुष्ट समाजात काहीतरी विघ्न घालायचं काम करतायत आणि विष पेरायचं काम करतायत यांचा बंदोबस्त शासनाने करावा। आणि मुळात केतकी चितळे यांचा पूर्व इतिहास बघितल्यानंतर थोडंसं मेंटली किंवा बौद्धिकदृष्ट्या त्या कमकुवत आहे असं दिसतं। त्यामुळं सायकोलॉजिकली थोडंसं अफेक्टेड ही व्यक्ती दिसते। तर यांनी मानसोपचार तज्ज्ञाकडनं योग्य ते उपचार त्यांनी करून घ्यावेत आणि आपल्या आपल्या घरी त्यांनी निवांतपणानं आपलं आयुष्य जगावं। उगाच अल्पसंख्याकांना डिवचण्याचा धंदा त्यांनी करू नये, तो त्यांना कधीही परवडणारा नाही आहे। अल्पसंख्याक जागा होऊन उठला की जे परिणाम उमटतील ते सोसायची जबाबदारीने ताकद त्यांची क्षमता त्यांच्यात नाही आहे, ही त्यांना आवर्जून मी या ठिकाणी सांगावं वाटतं। यापुढे अशा पद्धतीचे कृत्य कोणी केल्यास अल्पसंख्याक समाज आपल्या पद्धतीने त्याचा इलाज करेल हे या ठिकाणी मी नमूद करतो।